काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या मुंबईत दौऱ्यावर असणार आहेत। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राहुल गांधी या दौऱ्यावेळी धारावीला भेट देणार असल्याची माहिती समोर येते। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। धारावीत काम करणाऱ्या लेदर कामगारांसोबत ते संवाद देखील साधणार आहेत। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना राहुल गांधी यांचा होणारा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। तर राहुल गांधी यांचा उद्या मुंबईमध्ये मुक्काम असल्याने पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांशी ते चर्चा करतील अशी देखील शक्यता आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत। आणि आता लाडकी बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। यंदा लाडकींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता मावळली आहे। कारण या अधिवेशनात लाडकींना 2100 रुपयांची घोषणा करू असं आम्ही सांगितलेलं नव्हतं अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे। सतेज पाटलांनी लाडकींना 2100 कधी देणार असा सवाल विचारला होता आणि त्यावर आता अदिती तटकरेंनी हे उत्तर दिलंय। लोकसभेत जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून योजना काढली, बहिणींच्यावर प्रेम म्हणून योजना काढली नव्हती, हे सिद्ध झालेलं आहे। हे जे निकष जे काय आज मंत्री महोदय सांगतात ते निकष पहिल्यापासून होते। त्या निकषाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्यावर होती आणि त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता का सावत्र वाटायला लागल्या असा प्रश्न। आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे 1500 किंवा 2100 रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही। राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो, जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही। आणि आता बातमी आहे राजीनाम्यासंदर्भातली। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर महायुतीचा आणखी एक मंत्री अडचणीत सापडलाय। भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप राऊतांनी केलाय। स्वारगेट सारखा प्रकार जयकुमार गोरेंबाबत पुढे येत असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर पश्चिम महाराष्ट्रातील एक पैलवान मंत्री महिलेच्या मागे लागला असल्याचा खळबळजनक आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। एक मंत्री, पहिलवान मंत्री, रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला, 10 दिवस जेलची हवा खाऊन येतो, त्याच्या पलीकडे जाऊन 10,000 रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला। यापेक्षा लज्जास्पद, यापेक्षा मला वाटतं की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळा म्हणजे आतापर्यंत इतिहासामध्ये अशी काळ्या मंत्र्यांची, काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे। स्वारगेटला जो प्रकार घडला तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचे भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो। इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आहे। तर जयकुमार गोरेन प्रकरणी अंजली दमानिया आक्रमक झाल्यात। त्यांनी राज्यपालांची या संदर्भात भेट घेतल्याचं म्हटलंय। विचित्र विकृत माणसांना मंत्रिमंडळात स्थान मिळायला नको अशी मागणी देखील दमानिया यांनी केली आहे। हंबीररावांच्या वंशजांना त्रास देतायत आणि ते पण फडणवीस सरकारचे आणि फडणवीसांचे अतिशय लाडके मंत्री। हे मला कालच रात्री या प्रकरणाबद्दल सगळी माहिती मिळाली आणि ते ऐकून अतिशय शॉकिंग वाटतंय की इतकी कॅरेक्टरलेस लोक ही का हवी आहेत फडणवीसांना त्यांच्या मंत्रिमंडळात। ज्या बायकांना ते असे त्रास देतात, निर्लज्जपणे फोटोग्राफ्स पाठवतात, अशा लोकांना मंत्रिमंडळात का ठेवावं। तर मी आता त्यांना संपर्क करणार आहे आणि त्यांची बाजू सुद्धा लावून धरणार आहे लवकरच।
तर यावर गोरे यांनी देखील उत्तर दिलेलं आहे. हे प्रकरण जुनं आहे. कोर्टाने त्या प्रकरणात मला निर्दोष मुक्त केलंय. त्यामुळे ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत त्यांच्या विरोधात मी हक्कभंग आणणार असा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलाय. मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेचा छळ केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. 2017 साली माझ्यावर गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या गुन्हा 2019 साठी चालला आणि त्याच्यावर कोर्टानं मला निर्दोष मुक्तता केलेली आहे. संबंधित त्या केसचं रेकॉर्ड पण डिस्ट्रॉय करायला सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भात मला वाटतं 6 वर्षानंतर हाच विषय का आला मला माहिती नाही, परंतु ज्या लोकांनी हा विषय समोर आणला, ज्या निराधार आरोप केलेला आहे त्यांच्यावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे आणि त्यांच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावाही दाखल करणार. तर दुसरीकडे औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं सपा आमदार अबू आझमींना भोवलंय. आझमींचं निलंबन करण्यात आलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आलंय. विधानसभेत त्यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर करण्यात आलाय आणि या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. खाली बसा. मान्य मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे त्याच्यात जे उल्लेख केलेला आहे तेवढंच एक्सपल्शन आपण या अधिवेशनात करू शकतो असा आपला निर्णय आहे. मी आता सभागृहासमोर सदर प्रस्ताव मतास टाकतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. ठराव एकमताने संमत झाला. दरम्यान उद्धव ठाकरेंनी सपाचे आमदार अबू आझमी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांचं कायमचं निलंबन व्हायला हवं अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे त्यांची पुन्हा असं वक्तव्य करण्याची हिंमत होऊ नये असंही ठाकरेंनी म्हटलंय. कोणी जरी असला आणि त्यांनी जर का आमच्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जी आमची महाराष्ट्राची दैवत आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द काढले तर तो कोणी असला तरी त्याचा मुलाहिजा न ठेवता त्याला चांगली अद्दल घडेल अशी शिक्षा झालीच पाहिजे, ही सगळ्यांची मागणीच आहे. त्याच्यामुळे निलंबन किती मिनिटासाठी, तासासाठी, दिवसासाठी केलंय कल्पना नाही मला नाही, पण पुन्हा असं कोणाची बोलण्याची हिंमत होता कामा नये आणि या सरकारची जबाबदारी आहे की कठोरात कठोर शासन त्यांनी केलं पाहिजे आणि निलंबन तर कायमचं केलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि आता वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. विधानसभेत आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटलांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. मंत्र्यांना खातं कळलं का असा टोला मंत्रिमंडळातील खाते वाटपावरून आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटलांना लगावलाय आणि त्यावर आदित्य ठाकरेंच्या वडिलांना कळलं म्हणून त्यांनी मला मंत्री केलं होतं असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटलांनी दिलंय. येतात, अभ्यास करून येतात, स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात, उपमुख्यमंत्री उत्तर देतात. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनात ह्या विषयाबद्दल एक बैठक बोलवा. कारण काय झालंय, मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रँडम आहे. ह्यांनी MIDC तर आपलं राज्य कृषी प्रधान राज्य आहे, इंडस्ट्रियलाइज राज्य आहे. आपण बोटं टाकून चालणार नाही की खात्याचा अभ्यास करून बघा. सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाचे आमदार. आणि लोकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतलेला आहे. यातला काही भाग मी ऑलरेडी बघितलेला आहे, आज पुन्हा पाहणार आहे आणि मला अतिशय आनंद आहे की छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्यावर इतिहासकारांनी अन्याय केला, पण आज या फिल्मच्या माध्यमातून त्यांचं चरित्र, त्यांचं शौर्य, त्यांची वीरता आणि त्यासोबत त्यांचं चातुर्य, त्यांची विद्वत्ता या सगळ्या गोष्टी जनसामान्यांपर्यंत जात आहेत. छावा पुस्तक आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी वाचलं, पण ते जनसामान्यात जेवढ्या मोठ्या प्रमाणात गेलं नव्हतं ते या सिनेमामुळे जात आहे, याचा अतिशय आनंद आहे. सर, छावा की स्क्रीनिंग के लिए आज आप आए, कैसे लगी आपको मूवी? आपने जितना भी पार्ट देखा है. देखिए, बहुत सुंदर मूवी ये बनाई गई है. हमारी सहयोगी मंत्री अदिति तटकरे, इन्होंने आज ये स्क्रीनिंग रखी है
सारे एमएलए और एमएलसी के लिए। और हम सब लोग जानते हैं कि छत्रपति संभाजी महाराज, जिनके बारे में कहा जाता था देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, ऐसे छत्रपति संभाजी महाराज के ऊपर इतिहास लिखने वालों ने तो बहुत अन्याय किया, लेकिन इस सिनेमा के माध्यम से उनकी वीरता, उनका शौर्य, उनका चातुर्य, उनकी बुद्धिमत्ता, उनका ज्ञान, ये सारे उनके जीवन के पहलू ये जनता के सामने आ रहे हैं। और जिस प्रकार से छत्रपति शिवाजी महाराज के बाद लगातार छत्रपति संभाजी महाराज ने स्वराज्य का रक्षण किया, देव देश और धर्म का रक्षण किया, हम सब लोग जानते हैं उनका जो बलिदान है, ये सारी चीजें इसके माध्यम से लोगों के सामने आ रही है। मैं इस फिल्म के निर्माताओं का और पूरी टीम का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूँ। तर आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छावा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। तर राज्य शासनाकडून आज सर्व आमदारांना छावा चित्रपट दाखवला जातोय आणि या ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचल्यात। तर आपण पाहतोय राज्य सरकारकडून आज सर्व आमदारांना छावा चित्रपट दाखवण्यात येणार आहे। यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधलाय। आधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तात्काळ अटक करा, त्यानंतर छावा चित्रपट बघायला जा, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे। तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी छावा सिनेमा पाहण्यावरून शिंदे सेनेला टोला लगावला। पिक्चरला, या दलालाला आणि या मूर्ख माणसाला सरकारच्या माध्यमातून आत्ताच्या आत्ताच पोलीस कोठडी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। आणि आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व नेते जे पिक्चर बघायला चालले छावा, त्यांना मला असं वाटतं की एक नागरिक म्हणून तो त्या ठिकाणी त्यांना हक्क नाही। कारण तुमच्याकडे एवढी पॉवर आहे, तुमच्याकडे एवढे सारे आमदार आहेत, तुमच्याकडे एक हाती सत्ता आहे आणि पोलीस प्रशासन तुमचं ऐकत नसेल आणि कोरटकरला जर तुम्ही पकडू शकत नसाल तर मला असं वाटतं की सरकार चालवण्याची तुमची सुद्धा लायकी नाही। त्यामुळे एक नागरिक म्हणून विनंती करतो की त्याला आधी कोठडीत घ्या आणि मग त्या ठिकाणी तुम्ही पिक्चर बघायला जावा। ज्यांनी स्वराज्यासाठी धर्म न सोडता मेलो तरी 72 हे नुसतं बोलून नाही तर दुर्दैवाने त्यांचे भोगावं लागलं, त्या संभाजीराजांचा पिक्चर या गद्दारांना दाखवलाच पाहिजे। आणि जे काय सगळे पळून गेले भीतीने, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, तेव्हा तर ह्या आपल्या राजाने संभाजीराज म्हणून आम्ही त्यांना दैवत मानतो, तर त्यांच्यापासून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे आणि विशेषतः या गद्दारांनी छावा चित्रपट पाहायलाच पाहिजे। आणि पुन्हा एकदा वळतो एका महत्त्वाच्या अपडेटकडे। आपण पाहिलं सभागृहात मंत्री गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यात चांगलीच जुंपलेली असताना सभागृहाबाहेरही याचीच प्रचिती आली आहे। सभागृहाबाहेरही गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे आमने सामने आल्याचं दिसतंय। आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलत असताना तिथेच समोर गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते। यावेळी आदित्य ठाकरेंना पाहून गुलाबराव चांगलेच आक्रमक झाले। होतं पुढे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं विधान परिषदेत अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची सूचना दिली आहे। नीलम गोऱ्हे या अनेक वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत होत्या। त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला असल्याने त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची सूचना विरोधकांनी केली आहे। याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभापतींना पत्र लिहिलंय। उपसभापतींना पदावरून दूर करण्यासंबंधीच्या प्रस्तावाची सूचना विरोधकांनी सभापतींकडे केली आहे। तो खरा अविश्वास प्रस्ताव आणायला आमच्याकडनं उशीर झाला, आतापर्यंत त्या निलंबितच व्हायला पाहिजे होत्या। कारण अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर त्याच्यावरती या अधिवेशनातच चर्चा आम्हाला अपेक्षित आहे। आणि कोणी जरी असलं तरी ज्यांनी जर का त्या एखाद्या नियमाचा किंवा कायद्याचा भंग केला असेल आणि अविश्वास ठराव ज्या कारणासाठी आणले ती कारणं तुमच्या समोर येतील, पण पक्षांतर
हाही एक विषय आहे. तर मला असं वाटतं यापूर्वीचा ठराव आणला पाहिजे होता आणि मंजूर व्हायला पाहिजे होता. आणि आता बातमी आहे बीड हत्या प्रकरणासंदर्भातली. वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आरोपी वाल्मिक कराडच्या महागड्या गाड्या एसआयटीनं जप्त केल्याची माहिती आहे. कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटी कडून न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तर आपण पाहतोय मर्सिडीज बेन्झ MH44Z0007 या नंबरची गाडी देखील कराडची जप्त करण्यात आली आहे. सोबतच BMW MH44AC 1717 या नंबरची गाडी जप्त करण्यात आली आहे. जॅग्वार लँड रोवर गाडी देखील कराडची जप्त करण्यात आली आहे. या गाडीचा नंबर आपण पाहतोय MH44AC 0700. त्याचप्रमाणे फोर्ड इंडेवर ही MH44T 0700 या नंबरची कार देखील जप्त करण्यात आली. आपण हे VIP नंबर पाहतोय. JCB MH44S 7450 या नंबरचा हा JCB होता. त्याचप्रमाणे हायवा गाडी देखील जप्त करण्यात आली आहे. तर हायवा गाडीचा अजून एक हायवा गाडी जप्त करण्यात आली आहे जिचा नंबर आहे MH44U1600. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी CIDनं न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रातून आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. यामध्ये वाल्मिक कराडच्या श्रीमंतीचा तपशील समोर आलाय. कराडकडे 3 आयफोन होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कराडने या तिन्ही आयफोन मधील डेटा डिलीट केला होता. मात्र SIT पथकानं तंत्रज्ञानाची मदत घेऊन हा डेटा रिकव्हर केलाय. त्यानंतर पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागल्याची माहिती समोर येते. तर आपण पाहतोय गोल्डन रंगाचा आयफोन 16 प्रो 3 लाखांचा मोबाईल कराडकडे होता. तर 2 लाखांचा गोल्डन रंगाचा आयफोन 13 प्रो आणि त्याचप्रमाणे 1.5 लाखांचा फिक्कट निळ्या रंगाचा आयफोन 13 प्रो असे 3 आयफोन वाल्मिक कराडकडे होते. तर वाल्मिक कराडनंतर आता सुदर्शन घुले आणि कृष्ण आंधळेची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आंधळेच्या नावावर 5 वाहनं आणि धारूर केजमध्ये असलेली 3 बँक खाती ताब्यामध्ये घेण्यात आली आहे. यामध्ये सरपंच देशमुखांच्या अपहरणावेळी वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आधीच जप्त करण्यात आली आहे. आता घुलेच्या इतर संपत्तीचा शोध CID कडून सुरू आहे. आपण पाहतोय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो पाहून बीडच्या केजमधील तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येते. या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी. देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दोषारोप पत्रातील फोटो समोर आलेले आहेत आणि हे फोटो पाहून बीडसह महाराष्ट्र हळहळलाय. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव अशोक शिंदे असल्याचं सांगितलं जात आहे. बोलतो पुढे धनंजय मुंडे यांची आधी बाजू घेणाऱ्या नामदेव शास्त्रींनी आता पश्चाताप व्यक्त केलाय. मारेकरांच्या मानसिकतेचा विचार करा असं म्हणणाऱ्या शास्त्रींनी आता आपण अजाणतेपणातून हे विधान केल्याचं म्हटलंय. भगवानगड संतोष देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. आपण पाहिलं धनंजय मुंडे यांची आधी बाजू घेतली गेली होती नामदेव शास्त्री यांच्याकडून. मात्र आता त्यांनी त्या संदर्भात पश्चाताप व्यक्त केलेला आहे. मारेकरांच्या मानसिकतेचा विचार करा असं वक्तव्य त्यांनी आधी केलं होतं आणि त्यानंतर आता त्यांचं वेगळं वक्तव्य समोर येत आहे. मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली हे मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं. याची मला पूर्वकल्पना नव्हती. पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी पहिलं वक्तव्य दिलं, दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे, गडाला मानणार आहे, तो आल्यानंतर त्यांनी मला याची जाण करून दिली आणि मला माझी भावना बदलली, मला ही जाण निर्माण झाली. निश्चित भगवानगड त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत.
लोकांनी गैरसमज करू नयेत. मला जाण झालेली आहेत. न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅकवर घेऊन न्याय मिळवून द्यावा. दरम्यान दिंडोरीतील गुरुपीठाचे मठाधिपती श्रीराम खंडेराव मोरे आणि त्यांच्या 3ही मुलांना सह आरोपी करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला त्यांना आश्रय दिल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय. त्याचप्रमाणे त्यांनी कराड आणि चाटेला VIP वागणूक दिल्यामुळे त्यांनाही सह आरोपी करण्याची मागणी देसाईंनी केली आहे. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे जे आहेत ते या दिंडोरीच्या गुरुपीठात मुक्कामाला होते आणि म्हणूनच आता जेव्हा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव येतं, विष्णू चाटे जो आहे तो मुख्य आरोपी म्हणून सांगण्यात येतं, तेव्हा जाणून बुजून वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला त्यांच्या गुरुपीठात दिंडोरीचे आश्रय देणारे, त्यांची राहण्याची जेवणाची सगळी VIP व्यवस्था करणारे गुरुमाऊली म्हणजेच श्रीराम खंडेराव मोरे आणि म्हणजेच अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांना तातडीनं CIDने जे आहे ते सह आरोपी करावं. आणि आता पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या. फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापेक्षाही कमी दरात सोयाबीन विकावा लागतोय. तर नाफेडची खरेदी बंद झाल्याने खासगी बाजारामध्ये सोयाबीनचे दर हे 3,500 ते 3,800 रुपयांपर्यंत खाली आलेत. हे दर गेल्या 8 वर्षांतील सर्वात कमी दर असून तूर हरभऱ्याच्या दरातील घट झाली आहे. सध्या तुरीला 7,200 तर हरभऱ्याला 4,800 रुपये दर मिळतोय. बातमी नाशिकमधून. नाशिकच्या मनमाडमध्ये हरभऱ्याला चांगला दर मिळतोय. शेतकऱ्यांनी सोंगणीला सुरुवात केली आहे. मनमाड बाजार समितीमध्ये 5 ते 6,000 रुपयांचा दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. खानदेशातील विविध बाजार समित्यांमध्ये सध्या मका आवक कमी असून सरासरी दर हा 1,800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत स्थिर आहे. तर बाजारात मका 1,610 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. सिंधुदुर्गात सुरंगी हंगामाला प्रारंभ झाला असून प्रति किलो 450 ते 500 रुपये दर मिळतोय. तर सुरंगीच्या झाडांना पालवी आल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. तर मिश्र फुलांना प्रति किलो 180 ते 200 रुपये दर मिळतोय. सुरंगीचा हंगाम साधारणपणे महिनाभर चालतो. पालघरमध्ये 40 ते 45 हेक्टरवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची लागवड केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा लागवडीचा आकडा वाढत चाललाय. तर हवामान आणि जमीन सूर्यफूल पिकास अनुकूल असल्याने शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. 1.5 एकर जागेमध्ये लागवड केलेल्या पिकापासून 225 किलो खाद्यतेल मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय. यंदा बेदाणा निर्मितीला द्राक्ष टंचाई भासल्यामुळे बेदाणा निर्मिती संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरामध्ये झालेली वाढ टिकून आहे. नव्या बेदाण्याला आता प्रति किलो 100 ते 250 रुपये दर मिळतोय. त्यातच रमजान, ईद, होळी सणानिमित्त देशभरातून बेदाण्याला मोठी मागणी असल्याचं पाहायला मिळत आहे. बातमी नागपूरमधून. नागपूरच्या कळमना या बाजारात तामिळनाडूहून कैरीची आवक 100 क्विंटलवर पोहोचल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. मागणी अधिक असल्याने 100 ते 150 रुपये किलोचा दर मिळतोय. फेब्रुवारीमध्ये 10 क्विंटल इतकी आवक होत दर 5,000 ते 6,000 रुपये असे होते. त्यानंतर 100 क्विंटल आवक झाल्याने दरावर परिणाम होत 4,000 ते 4,500 रुपयांवर हे खाली आलेत. जळगाव तालुक्यामध्ये सध्या टिश्यू कल्चरच्या केळी रोपाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. त्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर केला जातोय. तर केळीचं उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी अनेक पर्याय शोधून काढतायत. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. याचाच एक भाग म्हणून सध्या मल्चिंग पेपरचा वापर करून केळी लागवड करण्यात येते. युरोपियन युनियन आणि इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाचा मँगोनेट प्रणालीद्वारे निरीक्षण आंबा बागांची नोंदणी केली जाते. तर 2024-25 मध्ये महाराष्ट्रात 9,459 तर सोलापूर जिल्ह्यातून 539 निरीक्षण आंबा बागांची नोंदणी झाली आहे.
मावळच्या शिरगावामध्ये एका एकरात सेंद्रिय पद्धतीने गावरान भेंडीची लागवड झाली आहे। सेंद्रिय पद्धतीने गावरान भेंडीला चांगलंच हवामान आणि मुबलक पाणी मिळाल्याने पीक जोमात आल्याचं पाहायला मिळत आहे। आता सध्या बाजारभाव हा 35 ते 40 रुपये प्रति किलो आहे। आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। काँग्रेस खासदार राहुल गांधींना 200 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। लखनौ कोर्टाने हा दंड त्यांना ठोठावलेला आहे। कोर्टात सातत्याने गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। प्रक्षोभक भाषण केल्याचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधींना 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सीमा दाते फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सीमा, काँग्रेस खासदार राहुल गांधींना 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय, नेमकं काय घडलंय? नक्कीच प्राची, खरं तर गेले अनेक महिने आपण पाहतोय लखनौ कोर्टामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात सुनावणी जी आहे ती सुरू होती। वीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं आणि त्या प्रकरणी ही सुनावणी होती। मात्र या सुनावणीला गेले अनेक महिने राहुल गांधी जे आहेत ते गैरहजर राहिले होते आणि यामुळे लखनौ कोर्टाकडून हा 200 रुपयाचा दंड जो आहे तो ठोठावला गेला आहे। मात्र त्याचबरोबर 14 एप्रिलला देखील पुन्हा एकदा सुनावणी आहे आणि या सुनावणीला जर राहुल गांधी पुन्हा एकदा गैरहजर राहिले तर मात्र कोर्टाकडून कारवाई जी आहे ती कठोर कारवाई करण्यात येईल। प्राची, नक्कीच धन्यवाद सीमा, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। लखनौ कोर्टाने हा दंड ठोठावला। तर या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कोर्टामध्ये सातत्याने गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। प्रक्षोभक भाषण केल्याचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणी सुनावणी दरम्यान राहुल गांधी हे कोर्टामध्ये हजर राहत नाहीयेत आणि त्या अनुषंगाने लखनौ कोर्टाने त्यांच्यावरती हा दंड ठोठावला।